हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल संजूस किचन रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे. आणि आज आपण बनवणार आहोत गव्हाच्या आणि ज्वारीच्या पिठापासून दिरडे. हे खूप हेल्दी नाश्ता आहे, लहान लेकरांसाठी पण खूप छान असतो. याच्यामध्ये मैदा वगैरे कसलाच मिक्स केलेला नाही आहे. तुम्ही बघू शकता, आपण बनवण्यासाठी साहित्य घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं असते, 1 वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे. बघू शकते तुम्ही. एक अर्धा वाटी कांदा कट करून घेतलेला आहे बारीक. अर्धी वाटी कोथिंबीर घेतलेली आहे. 1 वाटी टोमॅटो घेतलेला आहे. टोमॅटो आपल्या चवीनुसार घेऊ शकता. अर्धी वाटी हिरव्या मिरच्या कट करून घेतलेल्या आहेत आणि लसूण आणि जिऱ्यांची पेस्ट करून घेतलेली आहे. आपण लसूण आणि जिरे खमंग लागतात. आपण ज्वारीचं पीठ एका बाउलमध्ये काढून घेऊयात आणि गव्हाचं पण पीठ बाउलमध्ये काढून घेऊयात आपण. आता आपण त्याच्यामध्ये पाणी टाकून घेऊयात. पाणी आपण एकदम हळूहळू टाकायचं आहे, म्हणजे एकदम जास्त टाकायचं नाही आहे. पाणी टाकत आपण घोटून घेऊयात. कारण एकदम पाणी टाकलं तुम्ही एक तर पातळ होणार किंवा घट्ट होणार आणि त्याच्या गुठळ्या पण आतमध्ये तसेच राहणार. हळूहळू पाणी टाकल्याच्यानंतर जसं लागेल तसं पाणी टाकल्याच्यानंतर त्याच्यामध्ये गाठी होणार नाहीत. व्यवस्थित आपण हे करून घेऊयात, हलवून घेऊयात त्याला. तुम्ही बघू शकता थोडंसं घट्ट झालेलं आहे. थोडंसं पाणी, आपल्याला आणखीन पाण्याची गरज आहे. आपण थोडं पाणी टाकून घेऊयात. आपलं थोडं पाणी जास्त, बाउल छोटं झालेलं आहे त्याच्यामुळे मी थोडंसं काढून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता कन्सिस्टन्सी अशी ठेवायची त्याची. जास्त पातळ पण नाही आहे, जास्त घट्ट पण नाही आहे. आता याच्यामध्ये आपण एक एक सामान टाकून घेऊयात. आपण बारीक कट केलेला कांदा टाकून घेऊयात. जिरे आणि लसणची पेस्ट टाकून घेऊयात. आणि खूप छान आणि खमंग लागतं बघा. तुम्ही लहान लेकरं तर खूप चवीनं आवडीनं खातात ते. कोथिंबीर टाकून घेऊयात आपण कट करून घेतलेली. हिरव्या मिरच्या टाकून घेऊयात. टोमॅटो मी एक कट करून घेतला, तर तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. टोमॅटो खाल्लेला छान मला आवडतो म्हणून मी जास्त घेतलेला. तुम्हाला जसं आवडेल तसं घेऊयात. आणि आपण खूप छान मिक्स करून घेऊयात. त्याच्यामध्ये मीठ टाकून घेऊयात आपल्या चवीनुसार. आता याला आपण मिक्स करून घेऊयात. थोडीशी चटणी टाकून घेऊयात, कारण मिरच्या तिखट नाहीत ना. जर लहान बाळाला वगैरे खायचं असेल तर तुम्ही चटणी स्किप करू शकता. कंपल्सरी नाही आहे चटणी टाका असं. लहान बाळाला खायचं असेल तर तुम्ही मिरची पण कमी टाकू शकता. आणि मी मिरच्या तिखट नाहीत म्हणून मी चटणी टाकलेली आहे थोडी. आता बघू शकते, त्याला थोडे वेळ आपण एका बाजूला ठेवून घेऊयात, कारण थोडंसं पीठ मोडलं म्हणजे छान होतं बघा, ते मऊ होतात. आपण गॅस चालू करून घेऊयात. आता पॅन ठेवूयात गॅसवर. पॅन आपला गरम झालेला आहे. आता आपण तेल टाकून घेऊयात थोडंसं. आपलं पॅन छान गरम झालं. आपण तेल पसरून घेऊयात त्याच्यावर व्यवस्थित. आपण आता हे बनवलेलं बॅटर टाकून घेऊयात त्याच्यावर. पॅन जर थंड असेल का तर जास्त टाकून घ्यायचं नाही, कारण ते खालून चिकटून बसणार. जास्त फ्लेमवर तापून घ्यायचं, नंतर फ्लेम कमी करायची आणि व्यवस्थित पसरून घ्यायचं आहे. आता गॅसची फ्लेम जर हाय केली तरी पण चालेल. आपला डोसा एकदम क्रिस्पी होईपर्यंत आपले दिरडे थोडे क्रिस्पी होईपर्यंत आपण भाजून घेऊयात. गव्हाचं पीठ असल्यामुळे ते खाली चिटकून बसणार, त्याच्यामुळे आपण थोडंसं बघा, आपला डोसा
सॉरी. आपलं दीड क्रिस्पी झालेलं आहे. आपण त्याला परतून घेऊयात. तुम्ही बघू शकता छान परतलेलं आहे. गव्हाचं पीठ टाकल्यामुळे थोडंसं करपलेलं आहे. आता मी हॉटेल स्टाईल बघा एकदा ट्राय केलं आहे मी बघा. जमलं मला पण. ट्राय केलं तर तुम्ही तसं करू नका, कारण एका दिवस खाली पण पडू शकतं. तुम्ही नक्की बनवून खा घरी. लहान बाळांसाठी खूप पौष्टिक आहे. याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा मैदा वगैरे नाही आहे. गहू आणि ज्वारी आपलं रेग्युलर जे खातो आपण तेच आहे. तुम्ही लहान लेकरांना नक्की करून खाऊन देऊ शकता. तुम्हाला पण जेव्हा चटपटी भूक लागेल तेव्हा तुम्ही बनवून खाऊ शकता. खूप सोपं आणि इझी आहे. तुम्ही बनवून खाऊ शकता. बघू शकता किती क्रिस्पी वगैरे झालेलं आहे. तुम्ही सबस्क्राईब माय चॅनल.